शब्दशः अर्थ आणि तात्पर्य. पार्थिवात पृथ्वीपासून दारुण जळण्याचे लाकूड किंवा सर्प. धूमः धूर, तस्मात त्यापासून. अग्निः अग्नी, त्रयीमयः वैदिक य- यज्ञ यागेंद्वारे सद्गती देणार. तमसः तमोगुणापेक्षा. तू परंतु. रजः रजोगुण, तस्मात त्या रजोगुणापेक्षा. सत्वम सत्वगुण. यत जो. ब्रह्म परम सत्य. दर्शनम दर्शन किंवा साक्षात्कार. अनुवाद. जळणाचे लाकूड हा पृथ्वीचा विकार आहे. धूर हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अग्नी हा त्या धुरापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण वैदिक यज्ञाच्या द्वारे तो श्रेष्ठ ज्ञानाचे लाभ करून देतो. त्याचप्रमाणे रजोगुण तमोगुणापेक्षा श्रेष्ठ आहे, पण सत्वगुण सर्वात उत्तम आहे, कारण सत्वगुणामुळे परम सत्य जाणणे शकते. तात्पर्य. वर स्पष्ट केल्याप्रमाणे भगवंतांची प्रेममयी भक्ती सेवा केल्याने मनुष्याचे भौतिक अस्तित्वातील बद्ध जीवनातून सुटका होऊ शकते. येथे पुढे समजावून दिले आहे की मनुष्याने सत्वगुणाच्या स्तरापर्यंत उन्नत झाले पाहिजे, त्यामुळे तो भगवंतांच्या प्रेममय भक्तीसाठी पात्र होऊ शकतो. प्रगतीच्या मार्गावर जरी विघ्ने असली आणि कोणी जरी तमोगुणाच्या स्तरावर असला, तरीही तो आध्यात्मिक गुरूच्या परिपूर्ण मार्गदर्शनाखाली क्रमशः सत्व स्तरावर आरूढ होऊ शकतो. म्हणून गंभीर जिज्ञासूंनी अशा प्रगतीच्या चालनेकरिता तज्ज्ञ आणि प्रामाणिक गुरूंकडे गेले पाहिजे. असा प्रामाणिक तज्ज्ञ आध्यात्मिक गुरु शिष्याला तम रज सत्व अशा कोणत्याही स्तरावरून मार्गदर्शन करण्यास समर्थ असतो. म्हणून कोणत्याही गुणाची अथवा भगवंतांच्या कोणत्याही रूपाची उपासना करणे सारखेच लाभदायक आहे असा विचार करणे चूक आहे. भगवान श्री विष्णूंव्यतिरिक्त सर्व भिन्नांश रूपे भौतिक शक्तींच्या अंतर्गत प्रकट होतात. म्हणून भौतिक शक्ती अंतर्गत रूपे मनुष्याला भौतिक बंधनातून मुक्त करणारा जो केवळ एक सत्वगुण त्या सत्वगुणाच्या स्तरावर आरूढ होण्यास सहाय्य करीत नाही. जीवनाची अज्ञानातील स्थिती किंवा निम्न स्तरावरील पशु जीवन हे तमोगुणाने नियंत्रित असते. सुधारलेल्या मनुष्य जीवनात जर अनेक प्रकारच्या भौतिक लाभांची हाव असेल, तर तो रजोगुणाचा स्तर आहे. जीवनाचा रजोगुणी स्तर मनुष्याला परम सत्याच्या अनुभवासंबंधी किंचित संकेत देतो. तो संकेत नैतिक सदाचारी तत्वांसह तत्वज्ञान, कला, संस्कृती यांविषयीच्या कोमल भावनांच्या रूपात असतो. परंतु सत्वगुण भौतिक गुणात अधिक उच्चतर आहे. हा सत्वगुण परम सत्याच्या साक्षात्कारात वास्तविकपणे सहाय्य करतो. दुसऱ्या शब्दात उपासना पद्धतीचे जे निरनिराळे प्रकार आहेत, त्यात गुणात्मक दृष्टीने अंतर आहे. तसेच ब्रह्मा, विष्णू, शिव अशा अधिष्ठात्या देवतांकडून प्राप्त होणाऱ्या लाभांतही गुणात्मक भेद आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरवो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सगणा निर्विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले
श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्शेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण जळणाचे लाकूड हा पृथ्वीचा विकार आहे धूर हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे अग्नी हा त्या धुरापेक्षा श्रेष्ठ आहे कारण वैदिक यज्ञांच्या द्वारे तो श्रेष्ठ ज्ञानाचे लाभ करून देतो त्याचप्रमाणे रजोगुण तमोगुणापेक्षा श्रेष्ठ आहे पण सत्वगुण सर्वात उत्तम आहे कारण सत्वगुणामुळे परम सत्य जाणणे शक्य होते हरे कृष्ण तर सर्व भक्तांचा आजच्या मॉर्निंग श्रीमद भागवतम सत्रामध्ये स्वागत आहे तर श्रीमद भागवतम सुरू करण्या अगोदर सर्व भक्तांच्या चरणी आशीर्वादाची याचना करतो कारण की या पूर्ण आश्रमामध्ये सर्वात जास्त आशीर्वादाची गरज मला आणि क्षमा पण मागतो कारण की ह्या पद्धतीने भागवतमचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे तसं मी नाही करू शकत त्याबद्दल क्षमा असावी तर आजचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये शिल प्रभुपादजी तात्पर्यात लिहित आहे की जळणाचे लाकूड हा पृथ्वीचा विकार आहे जसं आपण जर बघितलं तर ब्रह्मदेव शिवजी आणि भगवान श्री विष्णू हे जे भगवंतांचे अवतार आहेत त्याच्यामध्ये आपण काय केलंय की ब्रह्मदेव जे आहेत हे रजोगुणाचे अधिष्ठाता देव आहेत त्यानंतर शिवजी आहेत ते तमोगुणाचे अधिष्ठाता देव आहेत आणि भगवान श्री विष्णू जे आहे ते सत्वगुणाचे अधिष्ठाता देव आहे तर इथे दिलंय की ला लाकडापासून म्हणजे पृथ्वीपासून लाकूड तयार होतो आणि लाकडापासून आपण काय लाकडाचा उद्देश काय आहे की अग्नी तयार करणे तर लाकडापासून धूर आणि धुरापासून अग्नी तयार होतो तसे इथे लाकडाचं जे वर्णन केलं आहे ते आहे की रजोगुण तमोगुणाचे आणि धुराचं जे वर्णन केलं आहे ते रजोगुण आणि जो अग्नी आहे की ज्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे जो इसेन्स आहे तो आहे अग्नी तसं आपल्याला पण तमोगुणातून रजोगुणातून सत्वगुणात जायचं आहे तसं इथे विष्णू जे आहे भगवान श्री विष्णू आहे हे आहे सत्वगुणाचे अधिष्ठाता देव आहे तर आपण इथे प्रश्न एक येऊ शकतो की बुवा आपल्याला भगवान श्री विष्णूंचीच भक्ती का केली पाहिजे की आपण भक्तीमध्ये अग्रेसर होण्यासाठी तर इथे प्रश्नाचं उत्तर देताना सूत गोस्वामी सांगतायत की भगवान श्री विष्णू कोण आहेत हे सत्वगुणाचे अधिष्ठाता देव आहेत आणि सत्वगुणामध्ये काय आहे अग्नी आणि अग्नी का श्रेष्ठ आहे कारण की अग्नी ही आपण वैदिक जे काही आपण यज्ञ करतो त्याच्यामध्ये अग्नी सर्वोत्तम आहे कारण की अग्नी जेव्हा प्रज्वलित होईल तेव्हाच काय होईल आपला यज्ञ सफल होईल म्हणून जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांची जर आपण भक्ती केली तर आपण काय होऊ शकतो सत्वगुणामध्ये स्थित होऊन भगवंतांची भक्ती प्राप्त करू शकतो त्यानंतर पुढे आहे की आपण बघू शकतो की अग्निश्रेष्ठ काय कारण की ती वैदिक यज्ञामध्ये वापरली जाते त्यानंतर प्रभुपादजी तात्पर्यात लिहितात की वर स्पष्ट केल्याप्रमाणे भगवंतांची प्रेममय भक्ती सेवा केल्याने मनुष्याची भौतिक अस्तित्वातील बद्ध जीवनातून सुटका होऊ शकते शिल प्रभुपाद इथे सांगतात की जर व्यक्तीला बद्ध जीवनातून सुटका प्राप्त करायची असेल तर त्याने काय केलं पाहिजे सर्वात पहिले भक्तिमय सेवा आपण केली पाहिजे आणि भक्तिमय सेवा करण्यासाठी सर्वात पहिले काय आहे की मनुष्याने सत्वगुणाच्या स्तरापर्यंत उन्नत झाले पाहिजे जसं आपण जर बघणार की सत्वगुणा जर व्यक्ती असला तर तो भक्ती चांगल्या पद्धतीने करू शकतो जसं पुढे दिले इथे प्रभुपाद सांगतात की तेव्हाच तो काय होतो त्यामुळे तो भगवंतांच्या प्रेममय भक्तीसाठी प्राप्त होऊ शकतो जर आपण तमोगुणामध्ये असलं तर तमोगुणामुळे काय होतं बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सत्वगुणात येण्यासाठी डिफिकल्ट होतं जसं एक्झाम्पल देऊ शकतो आपण की जर कोणी झोपणारा व्यक्ती आहे तर तो झोपणारा व्यक्ती म्हणजे काय हे तमोगुणाचं लक्षण आहे आळस हा एक तमोगुणाचं लक्षण आहे
पण त्या व्यक्तीला जर आपण उठवलं तर काय होते, तमोगुणातून तो व्यक्ती बाहेर येणं त्याला खूप डिफिकल्ट आहे. पण जर त्या व्यक्तीने ते प्रयत्न केला तर तो काय होऊ शकतो, तमोगुणातून तो रजोगुण आणि रजोगुणातून तो सत्वगुणात येऊ शकतो. त्यानंतर पुढे एक प्रश्न येतो की बुवा, जर शिवजी हे तमोगुणाचे अधिष्ठाता देव आहेत, तर मग शिवजी तर परम वैष्णव आहेत, तर मग ते कसं काय तमोगुणाचे अधिष्ठाता देव? कारण की तमोगुण तर भक्तीसाठी हे नाही करत, अग्रेसर नाही करत. तर मग तिथे प्रभुपाद जे तात्पर्य सांगतात की शिवजी जे आहेत ते फक्त जेव्हा संहार असतो, जेव्हा पूर्ण याचा संहार करायचा तेव्हाच ते तमोगुणात आहे. बाकीच्या वेळी ते काय करत असतात, ते साधू संतांना बोलून कीर्तन करतात, श्रीमद भागवताचं कथन करतात कैलासवरती. तर तेव्हा ते काय आहे, वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर पुढे शिला प्रभुपादजी सांगतात की प्रगतीच्या मार्गावर जरी विघ्ने असली आणि कोणीतरी तमोगुणाच्या स्तरावर असला, तरी तो आध्यात्मिक गुरुच्या परिपूर्ण मार्गदर्शनाखाली क्रमशः सत्व स्तरावर आरूढ होऊ शकतो. इथे शिला प्रभुपाद सांगतायत की जरी कोणी तमोगुणामध्ये आहे, तरी सुद्धा तो काय करू शकतो, सत्वगुणापर्यंत स्थित होऊ शकतो. पण त्याच्यासाठी मार्ग काय आहे, आपल्याला आध्यात्मिक गुरुच्या परिपूर्ण मार्गदर्शनाखाली क्रमशः काय झालं पाहिजे, आपण अग्रेसर केलं पाहिजे स्वतःला. जसं आता इथे आपण उदाहरण घेऊ शकतो की कोणकोणते असे उदाहरण आहेत जे तमोगुणातून त्यांनी आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन घेतलं आणि ते भगवंतांच्या भक्तीमध्ये अग्रेसर झाले. असं कोणतं उदाहरण आठवतंय? हां, जगाईमध्ये एक आहे. त्यांनी बलदेवजींचं, निमाय पंडितांचा आश्रय घेतला. अजून काही उदाहरण? हां, शिला प्रभुपादांचे बरेचसे शिष्य आहेत ते आहे, की जे ॲक्च्युली ते खरे तमोगुणामध्ये आहेत. ते बघा, कारण की त्यांचं जे जीवन आहे ते पूर्ण है ना, ड्रग्स आहे, नशापान आहे, सगळ्या गोष्टींमध्ये ते लिप्त आहे. म्हणजे जे ॲक्च्युअल तमोगुणात जे लोकं होते त्यांनी काय केलं, सिन्सिअरली शिला प्रभुपादांचा आश्रय घेतला आणि प्रभुपादांनी पण त्यांना आश्रय दिला. तर काय झालं, त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती झाली. जसं त्यांनी लिहिलं की जरी विघ्न असली त्यांच्या जीवनामध्ये, तमोगुणाच्या स्तरावर होते ते, त्यांना सत्वगुणात येण्यासाठी विघ्न होते. पण त्यांनी काय केलं, प्रामाणिकपणे शिल प्रभुपादांची शरण घेतली. त्यामुळे काय झालं, त्यांच्या जीवनातले जे विघ्न होते ते नष्ट झाले आणि ते तमोगुणातून सत्वगुणात आले. आणि आज आपण बघतोय की ते इतके सत्वगुणात झाले की ते आज अ, धोती कुर्ता घालून, कटिमाळा घालून सगळीकडे प्रचार प्रसार करतात. अजून शिला प्रभुपादांच्या जीवनामध्ये अजून एक उदाहरण येतं की त्यांनी आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन घेऊन, जसं एक भक्त आहे, जसे आमचे, मी विचारलं काल यांना, धनंजय प्रो धनंजय प्रो म्हणले की क्रेझी पीटर म्हणून एक भक्त होते आपल्या प्रभुपादांच्या वेळेस. तर क्रेझी पीटर यांचं कसं होतं, ते फक्त तमोगुणामध्ये फक्त अंघोळ न करणं, कसे कपडे घालणं. मी ऐकलं की ते दरवाजावरच बसून राहायचे. मध्ये पण जेव्हा प्रभुपाद एकदा त्यांना सांगितलं मध्ये बस, अंघोळ करणार नाही, कसे राहणार. पण तोच व्यक्ती जेव्हा त्यांनी प्रभुपादांकडून ऐकलं, प्रभुपादांची शरण घेतली, तर नंतर त्याच व्यक्तीने काय केलं, प्रभुपादांचे जे बरेचसे संस्कृत ग्रंथ आहेत ते त्यांनी काय केलं, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट. बुक डिस्ट्रीब्युशनमध्ये पण त्या व्यक्तीने खूप चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस असं बघू. अजून आपण एक उदाहरण देऊ शकतो की ज्यांनी आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन घेऊन ते तमोगुणातून वर आले. जसं श्रीमद भागवतम मध्ये एक उदाहरण येतं मृगरारींचं. की मृगरारी ही कथा माहिती असेल सर्वांना. मृगरारी म्हणून एक हे असतो, शिकारी असतो. तर तो काय करतो, त्याचा बिझनेस काय असतो की जे काही जंगलामध्ये प्राणी येतील त्यांना मारायचं. पण मारायचं कसं, अर्धच मारायचं, पूर्ण नाही मारायचं. आणि जेव्हा ते म्हणजे ते आवाज करतील त्याचा, की बघ त्याच्यात त्याला आनंद यायचा, त्याला आनंद वाटायचा, वा वा किती मस्त ओरडतायत हे लोक, फक्त आनंद घ्यायचा. मग एक दिवशी नारद मुनी वरतून जात होते आणि नारद मुनी बघतात की अरे ही कसला आवाज येतोय प्राण्यांचा. तर मग ते जाऊन बघतात की जो हा मृगरारी हा काय करतोय, सगळ्या प्राण्यांना अर्ध मारून त्यांचा आनंद घेतो. तर मग तेव्हा साधूंचं लक्षण आहे की ते काय करतात, करुणा करतात. तर मग तसं नारद मुनीने काय केलं, त्यांच्यावर करुणा केली आणि त्यांना दाखवलं की तू हे जे करतोय याचं फ्युचरमध्ये तुला काय आउटपुट मिळणार आहे. तर त्यांना दाखवतात की ज्या प्राण्यांना तो मारतायत ना, तेच प्राणी त्याला खातायत, ते बटके तोडतायत. तर मग तेव्हा त्या व्यक्तीला म्हणजे की नाही गुरुजी, माझ्याकडून चूक झाली, तर मला तुम्ही मार्गदर्शन करा. तर मग तेव्हा नारद मुनी त्यांना मार्गदर्शन करतात आणि मग ते म्हणतात की सर्वप्रथम तू काय कर, हा जो तुझा धनुष्य आहे, हे गुरूंचं आज्ञेचं ॲज इट इज
हे करतात. तो धनुष्य तोडतात. मग ते म्हणतात की मृगारी की याच्यावरच तर माझा उदरनिर्वाह आहे. तर मग माझं कसं? ते म्हणतात की तू भगवंतांवर विश्वास ठेव आणि इथे भजन कर. तर ते मंदिरात ते भजन करतात आणि मग जेव्हा लोक बघतात की ह्या व्यक्तीत एकदम चांगला बदल झालाय, तर लोकच त्याला काय करतात मग फळं, धान्य, प्रसादामध्ये आणि मग एक दिवशी मग नारद मुनी निघून जातात. तो व्यक्ती मग भक्तिमय जीवन हे करतो आणि मग एक दिवशी काय होतं, नारद मुनी पर्वत मुनींसोबत वरतून जात असतात. मग तेव्हा ते बघतात की अरे इथे माझा एक शिष्य आहे. तर मग ते पर्वत मुनींना घेऊन जातात. तर जेव्हा ते पर्वत मुनी ना परत नारद मुनी मृगारीला बोलवतात ना, तर मृगारी चालतो, थांबतो, उड्या मारतो, परत बसतो, पण असं बाजूला करतो. मग पर्वत मुनी नारद मुनींना विचारतात की हा असं काय करतो? म्हणजे आल्यावर विचारतात मृगारींना. तर मृगारी म्हणतो की हे नारद मुनी त्या रस्त्यामध्ये बऱ्याचशा मुंग्या होत्या, बरेचसे काही कीटक होते. त्यांच्यावर माझा पाय पडून ते मरू नये याच्यासाठी मग मी त्यांना बाजूला करत होतो हळूहळू चालत. तर मग असा जो बदल आहे हा कशामुळे झाला, की त्यांनी काय केलं, आध्यात्मिक गुरूंची परिपूर्ण आध्यात्मिक गुरूंच्या परिपूर्ण मार्गदर्शनाखाली, परिपूर्ण पण शब्द महत्वाचा आहे, की त्यांनी काय केलं, परिपूर्ण मार्गदर्शन घेतलं कोणाचं, नारद मुनी. आणि सेम अजून एक स्टोरी अशी येते की वाल्मिक मुनी वाल्मिक मुनी ज्यांनी रामायण लिहिलं, त्यांचं पण सेम आहे. ते पण काय करायचे, प्रखर प्राण म्हणजे ते प्राण्यांना मारायचे, डायरेक्ट माणसांना मारायचे आणि पूर्ण मारून टाकायचे. आणि काय करायचे, ते रांजण भरून ठेवायचे. आणि जेव्हा नारद मुनी जातात सेम, की त्यांना वाटतं की अरे यार ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मग काय करतात, नारद मुनी त्यांना पण ज्ञान देतात आणि त्यांना विचारतात की हे जे तू करतोय हे कोणासाठी करतोय, त्याच्या परिवारासाठी. जेव्हा परिवाराला विचारण्यात येतं, तर परिवार म्हणतो, आम्हाला तर काही गरज नाही, त्यांचं त्यांचं चालू आहे. तर मग ते म्हणतात की नाही, ते त्यांना शरण जातात नारद मुनींना. आणि मग नारद मुनी त्यांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग देतात आणि मग ते काय होतात, वाल्यकोळीचे मग ते वाल्मिक होतात आणि तेच वाल्मिक ऋषी मग नंतर रामायण लिहितात. त्यानंतर पुढे प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये असे बरेच उदाहरण आहेत की जे तमोगुणातून ज्यांनी आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन घेऊन ते भक्तीमध्ये ते उन्नत झाले. असं अजून कोणाला उदाहरण आठवतं? कारण की आपल्याकडे टाइम खूप आहे, माझ्याकडे डाटा कमी आहे. हम्म? नक्की जेवढा टाइम घ्यायचा तेवढा. चालेल, फक्त तुम्ही एक्सप्लोअर करा. आणि विकीच पहिले सत्व पहिले ते शुद्ध सत्व विश्वामित्र म्हणून त्यांची स्टोरी. रजोगुणातून मग ते परत सत्वगुणात मला विश्वामित्र म्हणून उदाहरण. हम्म. हा, सत्वगुणात ते स्थित होतं. तर असे बरेच उदाहरण आहेत. अं, त्यानंतर पुढे शिला प्रभुपाद सांगतात की आध्यात्मिक गुरु कडे गेले पाहिजे. तसं श्रीमद भगवद्गीतेत पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की अर्जुनाला पण ते सांगतात. अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की आपण काय केलं पाहिजे, आध्यात्मिक गुरूंची शरण घेतली पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, त्यांची नम्रपणे सेवा केली पाहिजे. मग तोच व्यक्ती काय करू शकतो, तुम्हाला या भवबंधनातून काढू शकतो आणि भक्तिमय सेवा देऊ शकतो आणि सत्वगुणापर्यंत तुम्हाला हे करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर पुढे आहे असा प्रामाणिक तज्ञ आध्यात्मिक गुरु शिष्याला तम रस सत्व अशा कोणत्याही स्तरावरून मार्गदर्शन करण्यास समर्थ असतो. म्हणून कोणत्याही गुणाची अथवा भगवंतांच्या कोणत्याही रूपाची उपासना करणे सारखेच लाभदायक आहे असा विचार करणे चूक आहे. भगवान विष्णूंव्यतिरिक्त सर्व भिन्नांची रूपे भौतिक शक्तींच्या अंतर्गत प्रकट होतात. आता इथे काय दिलंय की भगवंत जर आपण कोणत्याही गुणाची उपासना केली तरी चालेल का, तर इथे प्रोपा सांगतं की हे चूक आहे. कोणत्याही गुणाची किंवा भगवंताच्या कोणत्याही रूपाची जर आपण उपासना करतोय आणि आपण विचार करतोय की आपण सत्वगुणापर्यंत स्थित होऊ, तर प्रोपात म्हणतात की हे चूक आहे. भगवान श्री विष्णूंव्यतिरिक्त सर्व भिन्नांची रूपे भौतिक शक्तींच्या अंतर्गत येतात. तर ते आपल्याला काय देऊ शकतात, कोणतं पण गुणांची आपण केली किंवा कोणत्या पण अधिष्ठाता देवांची आपण उपासना केली, जसं ब्रह्मदेव असतील, तर आपण काय करू शकतो, तमोगुणातून रजोगुणात येऊ शकतो. पण सोपं सांगतात की आपण
सत्वगुणामध्ये येऊ नाही शकत किंवा ते सत्वगुणाच्या स्तरावर आरूढ होण्यास आपल्याला सहाय्य नाही करू शकत भगवंतांची जी अनेक रूपे आहेत. म्हणून भौतिक शक्तींच्या अंतर्गत जी रूपे मनुष्याला भौतिक बंधनात मुक्त करणारा जो केवळ एक सत्वगुण आहे, त्या सत्वगुणाच्या स्तरावर आरूढ होण्यास ते सहाय्य करीत नाही. जसं आपण उदाहरण देऊ शकतो, बरेचसे जे लोक आहेत ते काली मातेचं हे करतात. आणि काली मातेचं जर रूप पाहिलं तर ती जीभ बाहेर, ते डोळे मोठे आणि ते सत्वगुणात नाही वाटत. ते एकदम रजोगुणात वाटतं की नाही? हो, एकदम मारायचं, टाकायचं. तर मग आपण जर रा कालीदेवींची उपासना केली तर आपल्याला काय येईल? म्हणजे कालीदेवी आपल्याला काय करते? धन प्रदान करणार, त्याच्यानंतर काय प्रदान करणार? शक्ती प्रदान करणार. पण हे कशाचं रूप आहे? हे सत्वगुणाचं नाही. हे आहे रजोगुणाचं. म्हणजे आपण जर त्या रजोगुणाची उपासना केली तर आपल्याला पण काय मिळेल? रजोगुणच प्राप्त होईल. आपल्याला सत्वगुण प्राप्त नाही. की असं इथे सांगतो. जसं की म्हणजे आणि देवीचं कामच काय आहे? की जे म्हणजे मायादेवी आहे ना, ती काय करते? प्रताडित करायचं काम करते. मग जो व्यक्ती मागतो तो व्यक्ती ती गोष्ट ती प्रदान करते. त्यानंतर पुढच्या पर्वतमध्ये शिला प्रभुपाद सांगतात की जीवनाची अज्ञानातील स्थिती किंवा निम्न स्तरावरील पशुजीवन हे तमोगुणाने नियंत्रित आहे. सुधारलेल्या मनुष्य जीवनात जर अनेक प्रकारच्या भौतिक लाभांची हाव असेल तर तो रजोगुणाचा स्तर आहे. तर तिथे सांगतंय की की आपल्याला जर आपल्याकडे जास्त इच्छा असतील ना तर तो काय आहे रजोगुणाचा स्तर आहे. तर मला हे पाहिजे, मला हे प्राप्त करायचं, ते प्राप्त करायचं आहे. तर तो आहे रजोगुणाचा स्तर आहे. आणि बरेचसे लोक तर ऑलरेडी तमोगुणात आहेत. जीवनाचा रजोगुणी स्तर मनुष्याला परम सत्याच्या अनुभवासंबंधी किंचित संदेश देतो. रजोगुण जो आहे तो म्हणजे म्हणू शकतो की आपण असं कोणी अचानक कोणी व्यक्ती मंदिरात गेला, भगवंताचं दर्शन मिळालं किंवा प्रसाद मिळाला तर काय होणार त्याला? तर रजोगुणामुळे तो जास्त वेळ त्या गोष्टी घेऊ नाही शकत. कारण की भगवंतांची भक्तिमय सेवा करायची तर सत्वगुण पाहिजे. पण मग काय होतं, याचा अर्थ असं नाही की त्याला काहीच नाही भेटत. तर प्रभुपाद सांगतायत की त्याला काय होते, जीवनाचा रजोगुणी स्तर मनुष्याला परम सत्तेच्या अनुभवासंबंधी किंचित संदेश देतो. त्याला एक थोडंफार याच्यामध्ये काय होतं, लाभ प्राप्त होतोय. कोणाला? रजोगुणी किंवा रजोगुणामध्ये स्थित आहे. पण त्याला पूर्ण प्राप्त होतोय का? नाही. तो संकेत नैतिक सदाचारी तत्वांसह तत्वज्ञान, कला, संस्कृती यांविषयीच्या कोमल भावनांच्या रूपात असतो. त्या काय भावनांच्या रूपामध्ये त्या व्यक्तीला ते प्राप्त होते. परंतु सत्वगुणामध्ये भौतिक गुणात अधिक सत्वगुण भौतिक गुणामध्ये अधिक उच्चतर आहे. सत्वगुण हा सत्वगुण परम सत्याच्या साक्षात्कारात वास्तविकपणे सहाय्य करतो. सिंपल आहे. कारण की बघा, कोणी व्यक्ती तमोगुणात आहे. तमोगुण म्हणजे काय? समजा कोणी व्यक्ती आळशी आहे. तर आळशी व्यक्ती जर उठवायला गेला आपण आळशी व्यक्तीला तर त्याला उठणं खूप डिफिकल्ट आहे. कारण की उठणं म्हणजे काय? सत्वगुणामध्ये येण्यासारखं लवकर लवकर. तर आळशी व्यक्ती जास्त चांगल्या पद्धतीने भक्ती करू शकतो का? नाही करू शकत. तसं रजोगुणाचे लक्षण आहे की तो व्यक्तीच्याकडे जास्त तृष्णा असतात. ते प्राप्त करायचं, प्राप्त करायचं आहे किंवा तो एन्जॉयमेंट तर त्या व्यक्तीला पण भक्ती प्राप्त करणं काय थोडं डिफिकल्ट, थोडं म्हणजे चांगल्या पद्धतीने डिफिकल्ट आहे. कारण की तो काय सत्वगुणामध्ये स्थित आहे. सत्वगुणाचे काय सांगते लक्षण? तो व्यक्ती काय ऑलवेज सॅटिस्फाईड आहे किंवा तो म्हणू शकतो की ज्ञान त्याच्याकडे आहे, सुख त्याच्याकडे आहे. तर मग काय होते, सत्वगुणामध्ये जो व्यक्ती आहे त्याला भगवंतांची भक्ती करण्यासाठी सोपं आहे. दुसऱ्या शब्दात उपासना पद्धतीचे जे निरनिराळे प्रकार आहेत त्यात गुणात्मक दृष्टीने अंतर आहे. तसेच ब्रह्मा, विष्णू, शिव अशा अधिष्ठात्या देवतांकडून प्राप्त होणाऱ्या लाभातही गुणात्मक भेद आहे. ते सांगतात की भगवान विष्णूंकडून जे लाभ प्राप्त होईल ते पण वेगळे आहेत. तसे ब्रह्मदेवांकडून, शिवजींकडून जे आहे तुम्हाला भौतिक लाभ मिळते. पण जो व्यक्ती सत्वगुणामध्ये आहे, स्थित आहे, तो व्यक्ती जर प्रार्थना करेल त्याला आध्यात्मिक लाभ मिळेल. जसं इथे लेक्चरमध्ये सांगत होते की बुवा तुम्ही आंब्याच्या झाडाला जाऊन जर म्हटलं की मला निंबू द्या, तर ते नाही मिळू शकत. तुम्हाला आंब्याच्या झाडावरून काय मिळते? आंबेच मिळते. सोबतच्या तात्पर्यामध्ये एवढं मी हे केलं आहे. त्याच्यानंतर आपण एक 2 मिनिटात हे बघू की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण काय? अ, की, अ, चैतन्य महाप्रभू आणि सनातन गोस्वामींचा एक संवाद येतो की ऍक्च्युली याच्यामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुणावर दिलंय. पण मग आपण बघू की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण काय आहे. की चैतन्य महाप्रभू आणि सनातन गोस्वामींमध्ये संवाद येताना सनातन गोस्वामींना चैतन्य महाप्रभू म्हणतात की यद्यपि तुम्ही होई जगत पावन, तुम्हा स्पर्शे पवित्र होई देवमुनी, तथापि भक्त स्वभाव मर्यादा लक्षण, मर्यादा पालन साधू रमेश. तर चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामी सांगतात की यद्यपि तुम्ही होई जगत पावन, तुम्ही काय आहात? सनातन गोस्वामी जगताला पावन करणारे आहात. तुम्हा स्पर्शे पवित्र होई देव मुनिगण, तुमच्या स्पर्शाने काय होईल?
देव मुनी गण हे काय होणार आहे, पवित्र होणार आहे. तथापि भक्त स्वभाव मर्यादा राखतो. तरी पण काय भक्ताचा स्वभाव काय असतो, मर्यादा राखतो. म्हणजे सदाचार, तो काय करतो नेहमी त्याच्यामध्ये सदाचार बाळगतो आणि मर्यादा पालन होईल साधू भूषण. मर्यादेचं पालन करणे हे काय आहे, साधूचं भूषण आहे, किंवा सदाचाराचं पालन करणे हे साधूचं भूषण. आणि त्या सदाचारामध्येच एक गुण येतो, सत्वगुण. जसं भक्तांच्या 26 क्वालिटी सांगितल्या, त्याच्यामध्ये सांगितलं की जो भक्त असतो किंवा तो काय असतो, सत्वगुणी असतो, सत्वगुणामध्ये स्थित असतो. आणि सत्वगुण कसा ओळखायचा, सिंपल आहे. जर आजारी व्यक्तीला ओळखायचं असेल तर ते काय सिम्पटम्स असतात, तो व्यक्ती वीक असतो किंवा तो खोकलत असतो, त्याच्यावरून आपल्याला कळून जातं की हा व्यक्ती आजारी आहे. किंवा दुसरं आपण उदाहरण घेऊ शकतो, श्रीमंत व्यक्ती आहे. श्रीमंत व्यक्ती असेल तर तो काय येईल, बाईकवर येईल का कारमध्ये येईल, कारमध्ये आपल्याला कळून जाईल की हा श्रीमंताचे कपडे आहे बरेच. तसंच व्यक्तीला, भक्ताला जर ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये काय असेल, सदाचाराचा एक गुण म्हणजे सत्वगुणा, तो व्यक्ती सत्वगुणामध्ये असेल जो व्यक्ती भगवंताचा भक्त आहे. म्हणून ते चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामी सांगताय की तुम्ही सनातन गोस्वामी सत्वगुणामध्ये स्थित आहात. तर इथेच पुढे मग चैतन्य महाप्रभू विश्लेषण करतात की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण काय आहे. तर मग सर्वात पहिले माझ्यापासून सुरुवात करू, तमोगुणा. कारण जसं तमोगुणामध्ये सांगितलं की तमोगुणाचे 3 लक्षण सांगितले की निद्रा, आलस्य आणि प्रमाद. जो व्यक्ती तमोगुणामध्ये ना तो जास्त झोपतो, आणि तो आलस्य म्हणजे काय करतो, कोणती पण गोष्ट काय करतो, पोस्टपोन करतो. आज नाही उद्या, उद्या नाही परवा करू, परवा नाही परवा, है ना, की आज करे कल करे सो आज करे सो कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब पडे बरसो. असं आहे की तो पोस्टपोन करून देतो, टेन्शन नाही. पूजा अजून सांगतो उदाहरण देतो. त्यानंतर ते आलस्य आहे, निद्रा आहे आणि प्रमाद म्हणजे मॅडनेस, म्हणजे कोणती पण गोष्ट करण्याची इच्छा नाही का, करायची बाबा मॅडनेस आहे, गेलेली केस. त्यानंतर तो एक हेल्पलेस असतो, आणि तो त्यामुळे ना तो हेल्पलेस पण होऊन जातो. जसं बघा, आता समजा एका व्यक्तीने प्रसाद घेतला पोटभर, तसं आंब्याचा सीजन आहे, आंब्याचा रस, फॅन लावला, त्या व्यक्तीला काय होईल, झोप येईल. म्हणजे तो तमोगुणात गेला, तमोगुणात गेला. मग त्या व्यक्तीकडून ना सेवा होईल का लवकर, नाही. मग काय होतंय, तो व्यक्ती काय म्हणतो, हेल्पलेस होऊन जातो, म्हणजे सेवा करण्यात किंवा भक्तीमध्ये करण्यासाठी. जसं उदाहरण देऊ शकतो आपण, दारू पिणाऱ्या व्यक्ती, जो व्यक्ती दारू पितो ना त्याला भान नाही राहत, तो कुठेही पडून जातो, त्याला काय कळत नाही, म्हणजे तो काय म्हणतो, हेल्पलेस होऊन जातो एक प्रकार, म्हणजे मॅडनेस असं. हे आपण म्हणजे तमोगुणाचे काय आहे हे लक्षण दिले की तो व्यक्ती आळशी आहे, आलस्य त्याच्यात आहे, निद्रा आहे आणि प्रमाद आहे. आणि अजून एक प्रो जे सांगतात की तो व्यक्ती ना त्याला इनसिक्युरिटी असते बऱ्याचशा गोष्टींमध्ये, अनक्लिनलीनेस, किंवा तो क्लीन नाही राहत त्याच्या व्यवहारात आहे किंवा त्याच्या राहणीमानात आहे, असं एक प्रोजीचे उदाहरण. त्याच्यानंतर तमोगुणाचं हे लक्षण दिले, तमोगुणातून आपल्याला काय करायचं, ग्रॅज्युअली प्रोजेक्ट रजोगुण. तर प्रोजे रजोगुणाचं उदाहरण देताना सांगतात की रजोगुणाचे लक्षण सांगतात की रजोगुण ज्याच्यामध्ये असतो त्या व्यक्तीला तृष्णा असतात खूप. तृष्णा म्हणजे तृष्णाचे विरुद्ध असतो कृष्णा. कृष्ण म्हणजे काय, आकर्षक, किंवा आकर्षक आहे. तर तृष्णा म्हणजे काय, हँकरिंग, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, हे अचीव करायचे ते अचीव करायचे. तसं 2 लक्षण सांगितले आहेत रजोगुणाचे, एक तृष्णा आणि एक संग. कारण की म्हणजे तृष्णा मिळाली की काय होतं, की त्या व्यक्तीला पाहिजे काय, रजोगुणाचे नाव पाहिजे, त्याच्यानंतर फेम पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, त्याच्याने त्या व्यक्तीने स्पर्धा करतो तो व्यक्ती, माझ्याकडे जास्त, सगळं जास्त नाही. आर्ग्युमेंट्स आहे किंवा अहंकार, तो व्यक्ती काय करतो ह्या गोष्टींमुळे अहंकार. तसं रोज एक उदाहरण सांगत होते की जसं नाव, एका व्यक्तीने बुक डिस्ट्रीब्युशनचा स्कोर अनाउन्समेंट केला सकाळी. तर प्रोजीने केलं की दिस पर्सन डिस्ट्रीब्युटेड 17 बुक. तर मग ते सगळेजण हरिबोल करतात, अल्टर बनून जातो. तो व्यक्ती पळत पळत जातो की अरे प्रोजी ते 17 नाही, ते 71 आहे. तुम्ही 17 म्हटले ना, ते परत अनाउन्समेंट करा, सर्वांना कळायला पाहिजे की मी 71 बुक डिस्ट्रीब्यूट केले. तर हे काय आहे, हे रजोगुणाचं लक्षण आहे, किंवा एक म्हणजे ना मी पण मी केलं असं. त्यानंतर दुसरं तर संघ. संघ म्हणजे काय, एन्जॉयमेंट, ही गोष्ट भोग, त्या गोष्टीचा भोग हां, हे आहे रजोगुणाचे एक लक्षण. त्यानंतर तिसरं गुण आहे, तो तुमचा सर्वांचा गुण आहे, तो आहे सत्वगुण. सगळेजण सत्वगुणात बसलेले कथा ऐकतात. तर सत्वगुणाचं आहे लक्षण, 2 लक्षण आहे, की एक ज्ञान आहे आणि सुखम आहे. ज्ञान म्हणजे काय, त्या व्यक्तीला आध्यात्मिक जीवनाबद्दल ज्ञान असतं. तो आध्यात्मिक त्यानुसार म्हणजे त्याच्याकडे डिस्क्रिमिनेट पॉवर आहे, की हे चांगलं आहे,
हे वाईट आहे, हे केलं पाहिजे. जसं समजून घ्या आता कोणा व्यक्तीला कॉन्स्टिपेशन झालं की आणि त्या व्यक्तीच्या समोर जर गुलाब हे समोसा आणला, तर जो व्यक्ती सत्वगुण आहे तो काय विचार करतो की नाही यार आपलं पोट खराब आहे तर मी समोसा नाही खाल्ला पाहिजे. पण जो रजोगुणाधिक तमोगुण आहे तो काय म्हणतो येऊ दे, हे होईल ते पाहून गोळी पावडर म्हणा काहीतरी खाऊन काम छान. पण तो डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. जसं सत्वगुणात जो व्यक्ती आहे तो डिस्क्रिमिनेट करून टाकतो आणि त्याकडे काय असतं ज्ञान असल्यामुळे त्याकडे सुख पण आहे. कारण की ज्या व्यक्तीकडे ज्ञान असतं ना तो व्यक्ती सुखी असतो. त्यानंतर प्रभूजी अजून एक हे सांगतात की त्या व्यक्तीकडे संतुष्टता असते जो व्यक्ती सत्वगुणामध्ये स्थित असतो. आणि जसं आता सत्वगुणाबद्दल आपण चर्चा का करतोय कारण की जसं आपल्याला शुद्ध सत्वात जायचं. शुद्ध सत्व म्हणजे समजून घ्या की आकाशात उडण्यासारख्या विमानाने. पण मग आकाशात उडण्यासाठी विमानात जर आपल्याला उडायचं सर्वात पहिले आपल्याला कुठे जावं लागेल? कुठे जावं लागेल? एअरपोर्टला जावं लागेल. म्हणजे एअरपोर्ट काय आहे? सत्वगुण आहे. जर तुम्हाला शुद्ध सत्वात जायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिले जो प्लॅटफॉर्म आहे सत्वगुणाच्या सत्वगुणावर स्थित होऊनच तुम्ही काय करू शकता वर म्हणजे शुद्ध सत्वामध्ये जाऊ शकता. आणि संतुष्टता ही सत्वगुणामध्ये जो व्यक्ती असतो त्यासाठी एक लक्षण आहे. तर असं असं एवढं ऍक्च्युली हे जे आहे आमच्या पीडीसी क्लास झाला होता पुण्याला त्यात त्या प्रोजीने सांगितलं होते सत्वगुण रजोगुण तमोगुण. तर त्याचंच थोडंसं तर अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहे. तर मग आपण 5 मिनिटात काय करू आजची जी एकादशी आहे त्याबद्दल एक 2 मिनिटं मी सांगतो. ते आज ना अं, अं, मोहिनी एकादशी आहे. तर प्रोजी सांगत होते की सनातन धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे. कारण की जो व्यक्ती एकादशी पालन करतो, एकादशीचं व्रत करतो, तो व्यक्ती भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असतो. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी व्रत करणं खूप गरजेचं आहे. कारण सायंटिफिकली पण प्रूव्ह आहे की शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? व्रत केलं पाहिजे. आणि सकारात्मक ऊर्जा पण आपल्याला त्याच्यातून भेटते. मानसिक शांती पण आपल्याला मिळते. तर ही जी वैशाख महिन्यातली शुक्ल पक्षातली एकादशी आहे मोहिनी. तर याच्याबद्दल भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना सांगतात की सर्व पाप मिटवणारी आणि भक्ती प्रदान करणारी ही हा एक व्रत आहे. तर ह्या व्रताची कथा ते सांगतात की भद्रावती नामक एक नगरी होती. त्यामध्ये धृतिमान म्हणून एक राजा राहायचा. एकदम तो धार्मिक राजा होता. आणि त्याचा एक धनपाल होता. त्या धनपालाचं नाव होतं नाही त्याचा एक धनीपुत्र नाही धनपाल नावाचा एक म्हणजे एक धनी व्यक्ती होता. त्या व्यक्तीला 5 पुत्र होते. त्या 5 पुत्रामध्ये सर्वात एक लहाना जो मुलगा होता त्याचं नाव होतं विष्टबुद्धी. तर तो व्यक्ती एकदम व्यसनात बुडालेला होता. अजन्मीत सारखा होता तो. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी करायचा, सगळ्या हे करायचा. तर त्याचे वडील काय करतात त्याला घराच्या बाहेर काढून देतात. बाबा हा व्यक्ती काही आपल्याला म्हणजे मॅच नाही करत. तर मग पुढे जंगलात तो व्यक्ती असंच जंगलामध्ये फिरतो. मग पुढे त्याला महर्षी कौंडिन्य म्हणून एक ऋषी भेटतात. तर ऋषींचा स्वभाव आहे की ते काय करतात करुणा करतात. तर मग ते काय करतात त्यांना सांगतात की काय झालं आज असं झालंय. तर मग ते म्हणतात की तू काय कर हा जो वैशाख मासातला शुक्ल पक्षातला जो व्रत आहे मोहिनी एकादशी त्याचं तू पालन कर. जो व्यक्ती याचं पालन करतो भगवंत सांगतात की जो व्यक्ती नियमपूर्वक हा व्रत करतो त्याचे सगळे कष्ट काय होतात मिटून जातात. आणि तो व्यक्ती काय करतो भगवान श्री विष्णूंच्या लोकांमध्ये प्रस्थान करतो. आणि जो ही कथा श्रद्धेने ऐकतो भक्तीने ऐकतो त्याचे पण पूर्ण संकट मिटून जातात. आणि या कथे एकादशीला मोहिनी एकादशी का म्हटलं कारण की जसं भगवान श्रीकृष्णांनी मोहिनी रूप घेऊन हे जे मोह होता तो दूर केला. तसं हा जो व्रत आहे हा जो पण करतो त्याचे पण सांसारिक मोह आहे तो दूर करण्याचं काम हे मोहिनी एकादशी करते. तर आजच्या ह्या श्रीमद भागवताच्या सत्राला आपण इथे विराम देऊया. त्रुटी झाली असतील क्षमा. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की